हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज खूप सुंदर असं अनियन स्मोक्ड सॅलड बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथे 3 मी मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, रफली कट करून घेतलेले आहेत. तुम्ही अजून पातळ कापले तरीही चालेल. हे खूप सुंदर असं सॅलड बनतं. कोणत्याही राईस प्रकाराबरोबर, पुलावाबरोबर किंवा बिर्याणीबरोबर तुम्ही नक्कीच सर्व करू शकता. आता अशा भांड्यात घेतलेलं आहे, त्याला झाकण व्यवस्थित बसेल. यामध्ये आपण 1 चमचाभर लाल तिखट घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात. धुवून चिरून घेतलेली मी इथे आता कोथिंबीर यामध्ये ॲड करतेय आणि काही पुदिन्याची पानंही मी बारीक कट करून घेतलेली आहेत, ती यामध्ये मी ॲड करतेय. सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला फ्रेश असं लिंबाचा रस ॲड करायचा आहे. त्यामुळे मी फ्रेश अर्धा चमचा लिंबाचा रस यामध्ये ॲड करतेय. अतिशय सोपं आणि मस्त असं सॅलड बनतं. जेव्हा तुम्ही जेवायला बसणार आहात त्याच वेळेत तुम्ही हे सॅलड बनवायचं आहे, करून ठेवायचं नाहीये. लगेच आपण जेवायला घेणार आहोत त्यावेळेस हे तुम्ही सॅलड बनवून सर्व करा. नक्की सर्वांना आवडेल. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता खूप सुंदर असा हा कांदा दिसतोय, त्याला पाणीही सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचाभर जे आपण रेग्युलर किचनमध्ये वापरतो ते तेल यामध्ये घातलेलं आहे. परत एकदा छान मिक्स करून घेऊयात. काही मिनिटातच आपलं हे सॅलड तयार होतंय. यामध्ये आपण सेंटरला थोडीशी जागा करून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला वाटी ठेवायची आहे. आपण ह्याला स्मोक देणार आहोत, त्यामुळे मी वाटी ठेवलेली आहे. त्यामध्ये गरमागरम असे कोळसे यावरती आपण ठेवायचे आहेत आणि तूप यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे. खूप सुंदर असं हे सॅलड होणार आहे आपलं. त्यावरती अर्धा चमचा ते 1 चमचा आपण तूप घालून घेऊयात. अगदी लगेचच आपल्याला वेळ न घालवता यावरती झाकण घालून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनिटं ठेवल्यानंतर ह्या कांद्याला खूप सुंदर असा फ्लेवर येईल. आहा, खूप सुंदर सुगंध सुटतोय. याचा आस्वाद तर मी घेणारच आहे. तुम्हीही जरूर घ्या. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व करून घेऊयात. तुम्ही हे असंच चपातीबरोबरही खाऊ शकता. खूपच अप्रतिम लागतं. पराठ्याबरोबरही हे सर्व केलं जातं. अतिशय सुंदर दिसतंय. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान मस्त आणि पटकन होणारी रेसिपी घेऊन.